आम्हाला ना झेब्रा दिसलेला आहे, सारे हरिण बसलेले आहे ना, असं वाटतंय त्यांची शाळाच भरलेली आहे. हत्ती ना एकदम जवळ आहे माझ्या, पक्ष्यांच्या पिंजऱ्यामध्ये आलेलो आहे. पूर्तता करतोय उटीला जाण्यासाठी. आम्हाला जंगलामध्ये हत्ती दिसला, हत्ती तो पण असा मोकळा आहे. तर आता फायनली आपण तामिळनाडू मध्ये एंटर झालेलो आहे. पक्षीच्या साईडला एकदम मोर आहे आणि समोरच हरिण आलेले आहे. असा खतरनाक घाट लागलेला आहे ना. फायनली आता आम्ही पोहोचलेलो उटीला. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. एवढा सामान आणलेला आहे ना आम्ही, म्हणजे ती गाडी पण आता कमी पडते आम्हाला. नीट आपण मॅनेज नाही केलेलं ना, त्यामुळे असं होतंय आपल्यासोबत. माझा ट्रायपॉड देतो का? मी बॅग मध्ये टाकून देते, उगाच पडलं कुठे तर. हे पण समोर घे, साईड बॅग पण समोर. छत्री आणलेली, जॅकेट आणलेले, ब्लँकेट आणलेले, आणि त्याचा वापर आतापर्यंत नाही झालेला आहे. तर आता आम्ही आलेले मैसूरच्या झूला. सर्वात आधी गाडी पार्क केलेली आहे आणि सकाळ सकाळीच आहे ना इकडे खूप सारी गर्दी झालेली आहे. ऍक्च्युली आम्हाला 8:30 वाजताच यायचं होतं, पण आम्हाला थोडं डिले झालेलं आहे आणि आता 9:30 झालेले. झूचे एंट्री फीज आहे ना, अडल्ट साठी 120 रुपीज आहे आणि चाइल्ड साठी 60 रुपीज आहे. झू मध्ये आलोय आणि आम्हाला इथे नाही स्कूटर भेटलेली. ती कोई मिल गया मधली स्कूटर आहे. किती रुपयाला आहे? एका तासाचे 200. त्यापेक्षा आपण ती गाडीत जाऊ ना. नाही ना, आपण त्या गाडीत कसं माहिती कसं काही सोबत राहते, याच्यात आपण इंडिव्हिज्युअल फिरू पण शकतो. आणि आता ते ना स्कूटर बद्दल सांगताय आपल्याला. ए वाह, आणि इलेक्ट्रिक स्कूटर आहे. भारी यार, मजा येईल यामध्ये. घेऊयात, हेच घेऊयात. वाव. या साईडला ब्रेक आहे आणि या साईडला एक्सिलेटर आहे. हे छान आहे, हेच घेऊ. त्यांच्याकडे ऍक्च्युली 3च सायकल आहे आणि आम्ही 4 आहेत, तर आम्हाला आता ऍडजस्ट करावं लागणार आहे. ऍडजस्ट तर आम्ही करू नाही शकत. 3 जण आम्ही गाडीवर नाही जाऊ शकत आणि एक पायी नाही येऊ शकत. सो आम्ही असा प्लॅन केलेला आहे, पायी जायचा. प्लॅन फेल. आम्ही या गाड्या 2 घेतलेल्या आहे आणि आम्ही आलटून पलटून चालवणार आहे. किती सारे पॅरेट आहे. आरोहीला मला असं वाटतं आता ते प्राणी बघण्यापेक्षा ती स्कूटर चालवायला जास्त मजा येते. मजा येते. हे बघा, या साईडला किती सारे मोर आहे. आणि तो मोर बघा ना, ते पत्रावर जाऊन बसलेला आहे. आणि हा खालचा जो मोर आहे ना, त्याचा कलरच वेगळा आहे यार. तो लांडोर आहे. लांडोर आहे का? या साईडला येल्लो गोल्डन पेसंट आहे. वाव, कसली युनिक आहे ना ते. मी तर फर्स्ट टाइम हे असे पक्षी बघते. काय दिसलेलं इथे, ईगल दिसलेली आपल्याला. या झू मध्ये ना युनिक पक्षी आणि प्राणी जे आपल्याला बाकीच्या झू मध्ये बघायला भेटत नाही ना, ते इथे बघायला भेटतात. त्यासाठीच हे स्पेशल आहे. खूप सुंदर आहे. वाव, सर्व पक्ष्यांचा कलर इतका युनिक आहे. इतके सुंदर पक्षी ना कुठेच बघायला नाही भेटलेले मला, तर तिथे बघायला भेटतात. आता पक्ष्यांचं सेक्शन संपलेलं आहे आणि आता आहे ना प्राणी सुरू झालेले. माझा फेवरेट लेपर्ड आहे. लेपर्ड किती जवळून दिसतोय तो. साईडला आहे रॉयल बेंगॉल टायगर. हे बघा, त्या साईडला आहे तो टायगर. एकदम निवांत बसलेला आहे. तर फुल एन्जॉय करतोय त्या स्कूटरवर. लय मजा येते त्याला. बघा तिकडे लायन. ओ भाई साहब, कसला भारी आहे. मस्त चक्कर मारतोय तो. बघा इथे आपल्याला मंकीज दिसलेले आहेत, क्यूट वाले. आम्हाला याला चिंपांजी दिसलेला आहे. काय चिंपांजी कसं खातोय ना, बघ ना तो. मागे बघितलं तो गोरिला होता आणि इकडे चिंपांजी. चिंपांजी कसं बसलेला आहे, दरवाजा जवळच बसलेला आहे एकदम. गाइस, या साईडला आफ्रिकन चित्ता आहे. चित्ता मी फर्स्ट टाइम बघतोय. चित्ता आहे ना आपल्या इंडियामध्ये आधीच कमी आहे आणि त्यात म्हणजे नाहीच, ऑलमोस्ट नाही समज. फक्त झू मध्येच आहे. त्या साईडला ना गेंडा आहे. गेंडा, 2 गेंडा आहे. चित्ता बघा आता एकदम जवळ आला होता, पण तो तिकडे गेला होता. आता तो जवळ येतोय. वाव यार, त्याचा फ्रंट व्ह्यू पण दिसलेला आहे आपल्याला. ऋषी इकडे, ऋषी इकडे, ऋषी इकडे. इकडून लय भारी दिसतोय. ओ भाई साहब, किती जवळ आलाय तो. ओ माय गॉड, हे बघा एकदम जवळ आलेला आहे. हे बघा काय डेंजर दिसतोय ना तो. हाऊसफुल मध्ये नाही का ते, हाऊसफुल नाही सॉरी, यमला पगला दिवाना मध्ये. यमला पगला दिवाना मध्ये बघ ते ऑर्नागुंटन. एकदम शांत बसलेला आहे तो. दिसतच नाही, फक्त काळा दिसतोय. हा का? त्याच्यामुळे एवढे चाक चुक एवढे बांधून ठेवलेले. मस्त इकडे तिकडे चढतात ते. आणि गाइस, आम्हाला ना झेब्रा दिसलेला आहे. झेब्रा एक नाही, खूप सारे झेब्रा आहे. साईडला किती सारे झेब्रा आहे. आणि या साईडला ना स्लॉथ बियर आहे. तर राजा भाई साहब, भालू आहे का? हा, बियर म्हणजे भालू ना. 3 आहे, पण त्या साईडला काय करते, इकडे या ना. त्या साईडला ना जलतरंगिणी म्हणजे
फाउंटेन्स आहेत. या झू मध्ये ना प्राण्यांसाठी एकदम मोठी मोठी जागा आहे, एकदम स्पेशियस बनवलेले. इकडे इतक्या सारे हरिण बसलेले आहे ना, असं वाटतं त्यांची शाळाच भरलेली आहे. जवळ जवळ बसलेले आहे त्या, झुंड आहे झुंड. असं वाटतं शाळेत बसलेले आहे त्या, असं त्यांना कोणतरी शिकवतंय आणि ते बसलेले आहेत. आपल्याला हत्ती दिसला, हत्ती, आणि ते ना असं आवाज पण करतात. त्या साईडने ना जवळून बघायला भेटणार आहे. हे बघ याचं स्टाईल मारत चाललाय मुद्दाम. तर आता हत्ती ना एकदम जवळ आहे, माझ्या एकदम जवळ इथेच आहे. मस्त खाणं पिणं चालू आहे सर्व प्राण्यांचं. आम्ही अशा ठिकाणी आलेलो आहे जिथे खूप अंधार आहे आता, पण इथे आहे तरी काय असे प्राणी. इथे काहीच नाही रे, काहीच दिसत नाहीये. हा इथे आहे, हे बघा. ह्याचे इकडे तिकडे चढतात ना, म्हणून त्यांना इथे ठेवलेलं आहे. याला का डार्कनेसच आवडतो. इकडे ना सारस दिसलेले. हे आपल्याला भालगावला पण दिसले होते ना, खूप काटे फेकले. आणि या साईडला ना निलगिरी लंगूर आहे. त्याची शेपूट बघा ना किती लॉंग आहे. टॉयज शॉप दिसलं ना की ऋषी असा पळत जातो, इतका एक्साइटेड राहतो ना बघायसाठी. हा लायन आवडला. हे बघा हा इथला लायन मस्त आहे. 1800 रुपये म्हणतो. किती सुंदर आहे. वॉशेबल नाही, डायरेक्ट मशीन वॉश. खूप महाग झाला ना रे पण 1800 रुपयाच्या मानाने. एवढं फिरलो आणि आता आहे ना खूप जास्त भूक लागलेली. काहीतरी खायला आलेलो आहे आम्ही. इथे ना पफ वगैरे सर्व आहे, म्हणजे इडली डोसा सर्व आहे. आम्ही नाश्ता करायसाठी आलेलो होतो. पूर्णचं पूर्ण जेवणच होणार आहे, एवढं सारं मागवलं आम्ही. ऋषी किती सारे कासवे तिथं एका लाईनीत बसलेले, असे लाईनीत बसले आणि मस्त. हे बघ इकडे एकावर एक बसलेले. प्राणी असतो आणि लय आयुष्य असतं. आळशी प्राणी जास्त आयुष्य. मी पण आता तोच गुणधर्म आजमावणार आहे. हे हिप्पोपोटामस इतके मोठे मोठे आणि ते आवाज पण असा डेंजर करतायत ना. माझ्याकडे लहानपणी खेळायला होतं असं हिप्पोपोटामस छोटस. आता ओरिजिनल मध्ये बघून घे किती मोठं असतं ते. ते मगर बघा ना किती जवळ आहे, पण झोपलेली आहे ती. इथे आम्ही पक्ष्यांच्या पिंजऱ्यामध्ये आलेलो आहे. म्हणजे पक्ष आपल्या साईडलाच आहे, असं नाही की पक्ष्यांचा पिंजरा वेगळा आहे. हा पूर्ण एकच पिंजरा आहे. टोटल एक पिंजरा आहे. हे बघा तिकडे किती सुंदर आहे ते बर्ड्स. इतके जवळ आहे ना हे पक्षी, एकदम जवळ आहे आणि ओपनली आहे. इथे काहीच नाहीये, डायरेक्ट ओपन आहे. गाईज आता आम्ही चाललेलो आहे जिराफ बघायला, जे की आम्हाला स्टार्टिंग पासून बघायचं होतं. इतकं शोधत होतो ना जिराफला. लास्टला ठेवलेलं आहे जिराफ, एकदम लास्टला आहे जिराफ. वाव काय सुंदर आहे ते. चला जिराफ बघूयात आता. बघा किती मोठे आहे ते जिराफ. यार एवढे सुंदर आहे ना हे, इतके मोठे मोठे मस्त. खूप सारे जिराफ आहे. आता सर्व प्राणी बघून झालेले आणि आमचा लास्टचा प्राणी होता जिराफ, जो की माझा खूप जास्त फेवरेट होता आणि मला खूप दिवसांचा बघायचा पण होता. आणि आता आहे एक्झिट पॉइंट. चलो चलो आगे का सफर भी बहुत सुंदर होने वाला है. आमचं मैसूर फिरून झालेला आहे आणि आता आम्ही फायनली पूर्तता करतोय उटीला जाण्यासाठी. हे पूर्तता शब्द तुझ्याकडूनच आलाय मला. अँड उटीचा रस्ता ना अमेझिंग आहे यार, इतका भारी आहे. पूर्ण जंगलाचा रोड आहे, खूप जास्त मजा येणार आहे. नारळाचे झाडे आणि साईडला पाणी आहे. थोडा रिझर्व एरिया तो. आम्ही उटीच्या रोडला लागलोय ना, तसं आम्हाला खूप सारे नारळाचे झाडं दिसू लागले आणि इतका सुंदर रोड आहे. सर्व साईडला नारळाचे झाडच आहे. जाताय ना हळूहळू आम्हाला जंगल लागायला सुरुवात झालेली आणि तिथे लिहिलेलं होतं 500 मीटरवर आहे ना टायगर इकडे. हे बघा हे इथे हे असं लावलेलं आहे. रात्रीच्या सेकंदाला रिअलच वाटेल ते. सफारी. अरे इकडे ते सफारी नसते का, जंगल सफारी, ते होते इकडे. बघ इथे मध्ये बंदीपूर टायगर रिझर्व आहे इकडे. वा यार सफारी कॅम्पस आहे. अरे भरतोय का हे विचारायचं का आपण एकदा. तिथे प्राइस पण लिहिलेली होती. हे बघ बंदीपूर टायगर सफारी आहे. टायगर आहे ना दोन तुमच्याकडे गाडीत. नको ते टायगर फुसके. आम्हाला रिअल वाले स्ट्रॉंग टायगर बघायचे आम्हाला. टायगर मस्त कराटे मारू लागले. काय बघू त्या टायगरला. फायनली गाईज आपण आता जंगल मध्ये आलेले आणि इथे ना टायगर, एलिफंट आणि खूप सारे प्राणी आहे. बघा त्या साईडला लिहिले टायगर रिझर्व आहे. कुठे हरिण, कुठे हरिण.
यार मागे हरिण गेली. आपण झू मध्ये बघून आलोय, पण हे ना असे प्राणी एकदम भारी राहतात यार, मोकळे राहतात ना. हरिण आहे. हे बघा वाव. किती हरिण येतं, हे बघा खूप साऱ्या अशा मोकळ्या हरिण इथे. पूर्ण जंगल आहे ऋषी, हे पूर्ण जंगल एकदम भारी. इथे टायगर, एलिफंट सर्व आहे. वाव काय भारी ना यार. कधी पण रस्त्यावर येऊ शकतो कोणता पण प्राणी. मोस्ट त्यांचा टाइम कधी असतो माहिती का? सकाळचा आणि संध्याकाळचा. आपण असा मिडल टाइमला चाललेलो आहे, पण 2 वाजेचा. आशिष फोन कर भाऊ सगळ्या प्राण्यांना. भावांनो आपल्याला मीटिंग कर, मीटअप करायचं. मीटअप मी भेटायला येतो इथे. मीटअप आपल्या सगळ्या सबस्क्रायबरचं मीटअप आहे रस्त्यावरती. बाजूला माझ्या साईडला हरिण आहे. त्यांना मानलं पाहिजे भैया, गाडीवर चालले यांना भीती नसेल वाटत का? मला तर गाडीमध्ये भीती वाटतेय. अजून हरिण भेटलेले आहे खूप साऱ्या, त्या पण एकदम कळप आहे हरणांचा. ऋषीला हत्ती दिसलेला आहे, पण कुठं मला नाही दिसत आहे. हत्ती दिसलेला. अरे यार मला दाखवा ना. यांना दिसेल आता. दिसला का? नो ते बघ दिसला का? तिकडे हत्ती तिकडे. ओ भाई साहेब हत्ती दिसला. आम्हाला जंगलामध्ये ना हत्ती दिसलेला. फायनली हत्ती दिसला. जंगलामध्ये हत्ती दिसला. हत्ती तो पण असा मोकळा आहे, त्याला बांधलेला वगैरे नाहीये, एकदम असा मोकळा फिरतोय तो. एकदम भारी यार तिथे 2 हत्ती ऋषी. असं वातावरण तर इतकं सुंदर झालेलं आहे, असं हलकस ऊन आलेलं आहे आणि फुल एकदम भारी रोड यार. असं वाटतं पेंटिंग मध्ये चाललोय आम्ही. पेंटिंग मध्ये खरंच ना, अशी पेंटिंग राहते अशी एकदम प्रॉपर लाईट वाली, त्यामध्ये चाललोय जसं. ए वाव, मोर दिसला आता आम्हाला. आता माझ्या ह्या बाजूला मोर आहे, हे बघा. किती जवळ येतो तुझ्या. बंदीपूरचा टायगर रिझर्व संपलेला आहे आणि आता मधुमलाई टायगर रिझर्व लागलेला आहे. म्हणजे आता आम्ही ना तामिळनाडू मध्ये एंटर होतो इथून. ऋषी आपली गाडी आता तामिळनाडू मध्ये पण चालली आहे. कर्नाटक फिरली, आता तामिळनाडू मध्ये पण जंगल फिरते मस्त. फायनली आपण तामिळनाडू मध्ये एंटर झालेलो आहे आणि आता आम्हाला तामिळनाडूचं जंगल लागलेलं आहे. आमच्या गाडी समोरच हरिण आलेले आहे. वा किती सारे ना. ए काय भारी आहे. परत मला मोर दिसलेला आहे, हे बघा. ऋषीच्या साईडला एकदम मोर आहे. आता जंगल संपलेलं आहे आणि आता आम्हाला जंगलाच्या बाहेर पडायचंय, पण आम्हाला काही टायगर दिसलाच नाहीये. म्हणलं पहिले दिसणारच नाही, कारण मी गाडीत बसलेलो आहे. खूप होप्स ठेवून आलेले होते मी की टायगर दिसल म्हणजे दिसलच, पण बघितलं ना झू मध्ये राहिलेले अॅनिमल इकडे बघून घेतले. हा झू मध्ये बघितलं रे, पण असा मोकळा बघायला वेगळीच फिलिंग आहे. तर आम्ही उटी पासून फक्त 18 किलोमीटरवर आहे आणि आता मी सनरूफ मधून बाहेर आलेली आहे. एवढा भारी वाटतंय ना यार, अशी थंडगार हवा लागते मस्त फेसला. पण इतका सुंदर आहे, एक नंबर आहे. सर्व साईडने मोठे मोठे डोंगर आहे आणि मला असं वाटतंय की आता आम्ही घाटात आहे. एवढा सुंदर रोड आहे ना, एकदम भारी. आणि सर्व साईडला दुःख आहे. मला असा खतरनाक घाट लागलेला आहे ना, असा 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 रोड आहे. हेअरपिन बेंड्स बोलतात त्याला. जागी स्टोन आहे एकदम. आता असं डोकं घुमतंय, जसं गाडी घुमते ना गोल 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 गोल, तसं डोकं पण घुमतंय. आता मजा येते. इतका सुंदर रोड आहे ना, इतका सुंदर आहे. मस्त घाट आहे, पूर्ण डोंगर ना घनदाट झाडांनी भरलेलं आहे. समोर आहे डोंगर, किती सुंदर दिसतोय. आता तर सर्वात डेंजर रोड आहे. इतके दिवस आम्ही जे जॅकेट वगैरे आणलं होतं ना, त्याचं ओझं वाटत होतं आणि आता आहे ना, आता त्याची खरी किंमत कळणार आहे. एवढी थंडी येतं, असं वाटतं एसी चालू आहे, फुल एसी चालू आहे. काश्मीरला आल्याची फिलिंग येते ना, जाम थंडी आहे. बाप रे, असं बाहेर हात काढला ना असा थंड पडतो एकदम. प्रॉपर फिलिंग नाही आली का? इकडे गेल्यावर तिकडची फिलिंग आली, तिकडे गेल्यावर इकडची फिलिंग आली. एक म्हणजे काश्मीर कसं सर्वात थंड आहे ना, म्हणून सांगते मी की सेम तशी थंडी आहे. आणि एवढा मोठा डोंगर आहे, त्या डोंगरावरती घर आहे, ते पण रंगीबिरंगी. काय थंडी वाजत असेल ना त्यांना, लय थंडी वाजत असेल. लय डेंजर थंडी. बोबडी वळती आता. अरे थंडीच तेवढी आहे. मी बाहेर आहे ना असा हात ठेवलेला होता, असा पूर्ण गार झालाय तो.
इतकं सुंदर आहे ना. तर आम्ही आता एका हॉटेलवर आलेलो, इथे बघूयात आम्हाला रूम वगैरे भेटतात का आमच्या बजेटमध्ये. आणि इथला व्ह्यू खूप सुंदर आहे यार. आम्ही चाललोय रूम बघायसाठी आणि इथे इतकी थंडी वाजते गाईज, खूप जास्त. मी तर सर्वात आधी गाडीमधून माझं जॅकेट काढणार आहे आणि जॅकेट वेअर करून ठेवणार आहे इथे. आम्ही रूम बुक केलेली आहे आणि ही आहे आमची रूम. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवू, उटी मधल्या कोणत्याच रूम मध्ये फॅन नाहीये, आणखी ते 12 महिने खूप जास्त थंडी राहते. इथे फॅनची गरजच पडत नाही. आणि रूमच्या बाहेर नाही ते असं सुंदरसा पॅसेज आहे आणि इथून व्ह्यू खूप सुंदर आहे. इथून पण माउंटेन व्ह्यू भेटतोय, म्हणून आम्हाला जेव्हा व्ह्यू बघायचा असेल ना तेव्हा आम्ही इथे जाऊन इथून व्ह्यू बघायचो. आता आम्ही हॉटेलच्या रेस्टॉरंट मध्ये आलो होतो पेटपूजा करायला. खूप जास्त भूक लागलेली होती, त्यामुळे आता पोटभर जेवण केलेलं आहे. आता ना आम्ही हॉटेलच्या ओपन व्ह्यू मध्ये आलेलो आहे. इथे संध्याकाळचं वातावरण इतकं सुंदर झालेलं आहे आणि इकडे ना हॉटेलचं नाव लिहिलेलं आहे. सो गाईज, तर आता रात्रीचा 1 वाजलेला आहे आणि आतापर्यंत मी ब्लॉग एडिट करत होते. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. अँड उद्याला आपण पूर्ण उटी फिरणार आहे, तर उद्याचा ब्लॉग पण मिस आउट नका करू. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तो बाय. I'm falling fast, sitting here praying that this night's gonna last. You got it all on tap, I'm loving you.